काढण्यापूर्वी पुन्हा एकदा मोजणी करा, कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या व सर्वांना समान न्याय द्या. आमदार आशुतोष काळे. कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी 17 फेब्रुवारी रोजी कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अतिक्रमण काढण्यापूर्वी पुन्हा एकदा मोजणी करा, कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या व सर्वांना समान न्याय द्या. तसेच नागरिकांना कागदपत्र पडताळणीसाठी आणखी वेळ द्या, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, नगर रचनाकार अश्विनीताई पिंगळ, सहाय्यक नगर रचनाकार किरण जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टाच्या निर्णयानुसार कोपरगाव नगर परिषद नाही तर पूर्ण परिसरामध्ये म्हणजे पूर्ण राज्यामध्ये ही मोहीम चालू आहे. परंतु आपण जे काही मागण्या आपण जे काही मार्किंग केलेलं आहे साहेब, ते करत असताना नगरपालिकेचं रेकॉर्ड आपण तपासून ज्या काही डीपीला सँक्शन मागच्या काळामध्ये मिळालेली त्यानुसार या सर्व गोष्टी झाली पाहिजे. बैल बाजार रोडचं आपण उदाहरण घेऊ. मॅडमनी सांगितलं का काही 9 मीटरचा रोड आहे, पुढचा 15 मीटरचा रोड. जिथं 9 मीटर आहे, 9 मीटर प्रमाणे जे काही होईल त्याची मार्किंग तुम्ही परत फेअर सर्वे करून करा. आणि काही रस्त्याचं सेंटर चुकलेलं आहे, ठीक आहे. आता काही रेफरन्स प्रमाणे आपण मार्किंग केली. माझी आपल्याला विनंती आहे का भूमी अभिलेखच्या मदतीने आपण मोजणी करून घ्या. डीपी मध्ये जो काही रोड दाखवण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आपला रोड बरोबर आहे का नाही तपासणी करून मग त्याची मार्किंग करावी. बऱ्याच ठिकाणी रोड शिफ्ट झालेला आहे. जशी जशी मंजुरी मिळाली तशा पद्धतीने लोकांनी बांधकाम केलेलं आहे. परंतु या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्यांचं नियमामध्ये आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नये. ठीक आहे, काही लोकांचं थोडंफार बांधकाम असलंय, त्यांना नोटीस दिलेलं आहे, त्यांनी स्वतःहून काढून घेतलेलं आहे, काढूनच घेतलंय ना. त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःहून काढलेलं आहे, त्यांना कुठेही धक्का लागता कामा नये. ठीक आहे, आता ज्यांचं काही असेल वाढीव बांधकाम तुमच्या नियमानुसार तुम्ही कारवाई करणारच आहे. परंतु दरवेळेस जे काही गरीब लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होते आणि काही ठराविक लोक त्याच्यामध्ये राहून जातात. कारवाई करत असताना सगळ्यांना समान न्याय मिळालेला आहे ही भावना लोकांमध्ये झाली पाहिजे. कोणी मोठा नेता आहे त्याचं अतिक्रमण तसंच ठेवलं असं कुठेही तक्रार येता कामा नये. माझं अतिक्रमण असेल ना तर ते पहिले काढा. आमचे शहर अध्यक्ष असतील त्यांचं काढा, असेल तर बळजबरी नका काढू. सुरुवात आमच्यापासून करा, म्हणजे मग बाकीच्यांचा विषय राहणार नाही. कोणी मोठा नेता असेल त्याला त्याचं राहून द्यायचं आणि गरीब लोकांचं काढायचं, असं होता कामा नये. अशी लोकांमध्ये भावना झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करा. जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे ते तपासून बघा. त्यांची खरेदी असेल, त्यांचे काही नकाशे असतील, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही पुढची कारवाई झाली पाहिजे. की त्या पद्धतीने आपण कामकाज करावं अशा प्रकारची विनंती आहे. शेवटी प्रत्येक जण रुपया जोडून त्यांची प्रॉपर्टी असेल किंवा काही कामकाज असेल ते करत असतं. सहानुभूतीपूर्वक किंवा काय म्हणता मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपण त्या ठिकाणी काम करावं. ठीक आहे, कोर्टाची ऑर्डर आहे, याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. कोर्टाची ऑर्डर अशी नाही आहे का तुम्ही कोणालाही काही करा. तर त्या पद्धतीने आपण सगळं व्हेरीफाय करून मग ही कारवाई करावी अशी मला आपल्याला विनंती या निमित्ताने करायची. कुठेही अशी भावना झाली नाही पाहिजे का ठराविक लोकांना वाचवलं गेलं आणि इतरांना त्याच्यामध्ये त्रास झाला. एवढी दक्षता घ्यावी, एवढं आपण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने कामकाज करा, एवढं आपल्याला सांगतो.
जेवढ्या गाळा आहेत त्याच्या पुढे त्यांनी तेवढे पायऱ्या केलेली आहे, कारण ती आपण परमनंट जे बिल्डिंगचे प्लॅन होता त्याला धरून ती पार्किंग टाकलेली होती त्याच्यानंतर सूचना हरकतींना पिरियड दिला होता ना, तर त्याच्यानुसार पुन्हा एकदा मेन रोडची हे सर्वे होईल. तुम्ही त्याची हरकत नोंदवायला मुदत दिलेली होती. बिल्डिंग मध्ये पायऱ्या रस्त्यावरच्या पायऱ्या बाबा पायरी नगरपालिकेने नाही फुल्या मारलेले बात में गेले फुल्या मारलेल्या फुल्या मारल्या काही याच्यावर फुल्या मारल्या, काही याच्यावरतून लाईन मारलेली आहे, परंतु त्या धारकांनी 1 इंच पुढे सरकलेलं नाही. जसा त्यांना गाळा मिळाला तसाच आहे तो, तरी त्याच्यावर फुल्या बसलेल्या आहेत. त्याच्या परत एकदा तपासा. या फुल्या आहेत त्याच्या, हे काय फुल्या या फुल्या त्यावेळेस अख्ख्या गावातून कुणी पुढे यायला तयार नव्हतं. त्यावेळेस इतकं नुकसान झाले, अनेक लोक बेरोजगार झाले, काही गाव सोडून गेले. आता ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, आता देखील हीच परिस्थिती झालेली आहे. तुमचे तर खरंच कौतुक करावं लागेल तर तुम्ही पहिले ही मीटिंग घेतली. त्यावेळेस कुणी असं पुढे येत नव्हतं. आजची कंडिशन अशी आहे दादा का, म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये यांनी झोपडपट्टीमध्ये असेल किंवा मेन रोड पाहिल्या तर चर्चा ही झाली का कोपरगाव शहराचे प्रमुख रस्त्याला रहदारी ठरणारे तुम्ही अतिक्रमण काढणार. आता यांनी असं केलं का झोपडपट्ट्यामध्ये फिरले, इंडोर गेम असेल, तुमचं जिजामाता उद्यान असेल, असेल, असे अनेक ठिकाणी फिरले. मी यांना काय सांगितलं, म्हणजे शिवसाहेबांची माझी भेटी झाली, नगररत्न अधिकारी आहे ना ते जोशी साहेब, त्यांना भेटून गेलो का तुम्हाला जे जी आर आलेले गव्हर्नमेंटचं, त्या जी आर प्रमाणे तुम्ही लोकांना कमीत कमी माहिती म्हणून एक आपल्या चौकात किंवा बस स्टँड जवळ 2 बोर्ड लावा. त्या बोर्डावर किमान लोकांना कळेल का तुमची मर्यादा कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत तुम्हाला अतिक्रमण काढायचं. म्हणजे यांनी काय केलं, मनमानी केली. मी सांगायचं यांना कानमंत्र द्यायचं, त्यांनी सांगायचं त्यांना कानमंत्र द्यायचं, माझी दुश्मनी काढ, त्याची दुश्मनी काढ, अशी एक पद्धत झालेली. माझा आरोप आहे सर, यांनी फक्त मुख्य रोडाची चर्चा पूर्ण गावभर नाही, अख्ख्या जिल्ह्याभर म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे. प्रमुख रस्ते सोडून तुम्ही झोपडपट्टी किंवा इकडे तिकडे का घुसू राहिली. कोपरगावात नाही काय तर 75% कोपरगावात झोपडपट्टी अतिक्रमण मध्ये आहे, बेकायदेशीर असेल. ते लोक वर्षानुवर्ष इथं राहतात, 100 वर्ष झाले झोपडपट्टीला. तुम्ही झोपडपट्टी निम्मी काढली काय, तर तुम्ही एकाला एक न्याय देत असेल तर चुकीचं आहे. यांनी जे जी आर यांना जे गव्हर्नमेंटचा आलेला आहे, शासनाचा जी आर यांनी चौकात लावावा आणि तुम्ही स्वतः दादा पुढाकार घेऊन त्यांना सोबत घेऊन ज्या ज्या लोकांची तुम्हाला जर अशी अडचण असेल तर त्या लोकांना आपण विनंती करून त्यांना त्या अतिक्रमण काढायला, विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काही काम नाही. आणि ही जी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम आहे, ही मोहीम या ठिकाणी हायकोर्टचं जे अतिक्रमणासंबंधीचं जजमेंट आहे याच्या अनुषंगानं सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये हायकोर्टच्या जजमेंटनुसार आपण जे मुख्य रस्त्यावरील ज्या काही डीपीनुसार मार्किंग होणाऱ्या ज्या काही वास्तू असतील किंवा दुकान गाळे असतील किंवा रहिवास असेल या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे आणि अतिक्रमणधारकांना 7 दिवसाच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी काही जर लोकांच्या मनामध्ये शंका असतील तर त्यांना आपण 7 दिवसाची मुदतच याच्यासाठी दिली होती की कोणावरही अन्याय होऊ नये आणि जर काही त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर ते आपल्याला मोहिमेपूर्वी रेक्टिफाय करता यावेत, यासाठी आपण खरं तर 7 दिवसाची जाणीवपूर्वक अशी मुदत दिली होती की जेणेकरून लोकांना आपल्या म्हणण्याच्या अनुषंगानं काही कागदपत्र नगरपालिकेमध्ये सादर करता येईल आणि त्याच्या जे जे आता डॉक्युमेंट्स आपल्याकडं नगरपालिकेमध्ये जमा झालेले आहेत
त्याच्या अनुषंगानं आपण खरं तर आजच पाहणी करणार होतो आम्ही 4 वाजता, परंतु आपली बैठक असल्यामुळे ती आता आम्ही उद्या करून त्याच्यावरती जो निर्णय आहे तो रेक्टिफाय करण्याचा निर्णय आम्ही उद्याच्याला घेऊ आणि त्यानंतर सुधारित त्याच्याप्रमाणे कारवाई होईल. धन्यवाद. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव. मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55.